नमस्कार, स्वागत आहे आपलं पुढील 3 दिवसाच्या हवामान अंदाजमध्ये। आज दिनांक आहे 20 जून। आज आपण 20, 21 आणि 22 जून या 3 दिवसाचा हवामान अंदाज आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, जेणेकरून ज्या काही अपडेट्स आहेत त्या तुमच्यापर्यंत पोहोचतील। सर्वप्रथम सिस्टीम जर पाहायच्या गेल्या तर ॲक्सेस ऑफ मान्सून इकडे राजस्थान, मध्य प्रदेश, अशीच बिहार, उत्तर प्रदेश करत पश्चिम बंगालपर्यंत सक्रिय आहे आणि पश्चिम बंगालच्या उत्तर भागात एक चक्राकार हवेची स्थिती सध्या सक्रिय आहे। आणि आपल्या राज्यात जो काल पाऊस सक्रिय होता हा आता बऱ्याच ठिकाणचा थांबलेला आहे। जो पश्चिम भागात, कोकण विभागात, तसेच नाशिकचा पश्चिम भाग, पुणे, सातारा, कोल्हापूर या भागात जो पाऊस सक्रिय होता हा आता कमी झालेला आहे। याचं कारण काय तर उत्तरेकडून येणाऱ्या कोरड्या वाऱ्याचा प्रवाह हळूहळू वाढलेला आहे आणि हवेची जी हवासुद्धा या भागातून जास्त प्रमाणात सुटल्यामुळे या भागात बाष्पयुक्त वाऱ्याचा फ्लो जो होता हा आता कमी झालेला आहे। त्यानंतर सध्या दुपारच्या 1 वाजताच्या सॅटेलाईट इमेजमध्ये जर पाहायचं गेलं तर इकडे तुम्ही पाहू शकता रायगडच्या काही भागात ढगाळलेलं हवामान व पावसाचे ढग सध्या सक्रिय आहेत। सिंधुदुर्ग असेल, साताराचा पश्चिम भाग, कोल्हापूर पश्चिम भाग, तसेच सिंधुदुर्ग हे जे जिल्हे आहेत या भागात थोड्या क्षेत्रासाठी जोरदार पावसाच्या सरींचे ढग सध्या सक्रिय आहेत। उर्वरित इकडे नागपूर, भंडारा, गोंदिया, अमरावतीचे उत्तर भाग या भागात ढगाळलेलं हवामान, छत्रपती संभाजीनगर, नाशिक, पुणे, सातारा, सांगली, सोलापूरचे पश्चिम भाग या भागात ढगाळलेलं हवामान सध्या सक्रिय आहे, पण विशेष पावसाचे ढग सध्या या भागातून सक्रिय नाही आहेत। यानंतर सर्वप्रथम आपण आजचा 20 जूनचा हवामान अंदाज पाहूया, त्याच्यानंतर 21 आणि 22 जून। तर आज काय परिस्थिती राहील? आज रत्नागिरी, सिंधुदुर्ग या 2 जिल्ह्यात मध्यम ते मुसळधार पावसाचा अंदाज आजसाठी 20 जूनसाठी राहील। तसेच सातारा पश्चिम घाटभाग, पुणे पश्चिम घाटभाग या भागात सुद्धा मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आजसाठी राहील। पालघर, ठाणे, मुंबई, रायगड हे जे जिल्हे आहेत या भागात सुद्धा मध्यम तर एका दुसऱ्या ठिकाणी जोरदार पावसांच्या सरींचा अंदाज आजसाठी 20 जूनसाठी आहे। तसेच नाशिक पश्चिम घाटभाग, पुणे पश्चिम घाटभाग या भागात सुद्धा मध्यम स्वरूपाच्या हलक्या रिमझिम पावसाच्या सरींचा अंदाज या घाटभागातून, पश्चिम घाटभागातून आजसाठी राहतील। तसेच थोड्याफार पावसाची शक्यता इकडे वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया हलक्या मध्यम पावसाचा अंदाज आजसाठी राहील, पण विशेष सार्वत्रिक पावसाचा अंदाज या भागातून नाही। आणि राहिलेले जे सर्व जिल्हे आहेत, सोलापूर असेल, सांगली, मध्यवर्ती पूर्व, याच्यानंतर अहिल्यानगर, छत्रपती संभाजीनगर, नाशिकचे मध्यवर्ती पूर्व, नंदुरबार, धुळे, जळगाव, बुलढाणा, अकोला, अमरावती, यवतमाळ, चंद्रपूर, गडचिरोली, नांदेड, हिंगोली, परभणी, जालना, बीड, लातूर, धाराशिव, सोलापूर हे जे सर्व जिल्हे आहेत या भागातून पावसाची शक्यता काय नाही आहे। तरीसुद्धा जर एका दुसऱ्या ठिकाणी ढगांची निर्मिती झाली तर हलके मध्यम थेंब देणाऱ्या सरी थोड्याफार 5-10 मिनिटासाठी येतील, पण तो काय पाऊस विशेष नसणारी कुठेतरी हलका मध्यम पावसाचा अंदाज राहील। बाकी पावसाची शक्यता राहिलेल्या सर्व जिल्ह्यातून आजसाठी नाही आहे। त्यानंतर उद्या 21 जूनला काय परिस्थिती राहील तर 21 जूनला कोकण किनारपट्टी आणि मुंबई विभाग, पालघर, ठाणे, मुंबई, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता राहील। एका दुसऱ्या ठिकाणी जोरदार पावसाची सरसुद्धा सक्रिय होईल। तसेच नाशिक पश्चिम घाटभाग, पुणे, सातारा, कोल्हापूर पश्चिम घाटभाग या पश्चिम घाटभागात सुद्धा मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता उद्यासाठी दिसत आहे। तसेच अमरावती, नागपूर, भंडारा, गोंदिया, गडचिरोली, चंद्रपूर, वर्धा या भागात हलके मध्यम पावसाचा अंदाज उद्यासाठी राहील। विशेष पाऊस या भागातून नाही आहे, कुठेतरीच हलके मध्यम थेंब किंवा हलका मध्यम पावसाचा अंदाज उद्यासाठी आहे। आणि राहिलेले जे सर्व जिल्हे आहेत, नंदुरबार, धुळे, जळगाव, बुलढाणा, अकोला, वाशिम, अहिल्यानगर, छत्रपती संभाजीनगर, बीड, परभणी, सोलापूर हे जे सर्व जिल्हे आहेत या पट्ट्यातून उद्यासुद्धा विशेष पावसाचा अंदाज नाही आहे। कुठेतरी स्थानिक ढग निर्माण झाला तर थोड्या क्षेत्रासाठी एका दुसऱ्या गावासाठी पाऊस थोडाफार होऊ शकतो, तो पण विशेष नाही आहे, थोडाफारच होऊ शकतो। बाकी या भागातून पावसाची शक्यता, जे राहिलेले जिल्हे आहेत मधले, या भागातून पावसाची शक्यता उद्यासुद्धा नाही आहे। त्यानंतर परवा 22 जूनला काय परिस्थिती राहील तर नंदुरबार, धुळे, जळगाव,
नाशिक पश्चिम घाटभाग, पुणे सातारा कोल्हापूर पश्चिम घाटभाग या पश्चिम घाटभागातून हलक्या मध्यम पावसाचा अंदाज 22 जूनसाठी आहे. तसेच जळगाव, नंदुरबार, धुळे या भागात सुद्धा हलक्या मध्यम पावसाचा अंदाज 22 जूनसाठी राहील. पालघर, ठाणे, मुंबई, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग या भागातून मध्यम ते एका दुसऱ्या ठिकाणी जोरदार पावसाच्या सरींचा अंदाज 22 जूनसाठी राहील. आणि राहिलेले जे सर्व जिल्हे आहेत विदर्भातील हे म्हणा, तसेच हिंगोली, वाशिम, अकोला, परभणी, जालना, छत्रपती संभाजीनगर, अहिल्यानगर, सोलापूर या भागातून विशेष पावसाचा अंदाज 22 जूनसाठी सुद्धा नाही आहे. कुठेतरी स्थानिक ढग निर्माण झाला तर एका दुसऱ्या ठिकाणी 5-10 मिनटाकरता पाऊस होऊ शकतो. तो पण असा काही सार्वत्रिक नसेल, कुठेतरीच होऊ शकतो. विशेष पाऊस नाही आहे 22 जूनसाठी सुद्धा. तसेच नाशिक मध्यवर्ती पूर्व, पुणे, सातारा, कोल्हापूर, सांगली मध्यवर्ती पूर्व हलक्या मध्यम रिमझिम पावसांचे एका दुसरी पावसाची सर सकाळच्या वेळी किंवा संध्याकाळच्या वेळी सक्रिय होऊन ती पण अशी काही जास्त वेळ नसणारे 5-10 मिनटाकरता राहील. पण विशेष पाऊससुद्धा या भागातून नाशिक मध्यवर्ती पूर्व, पुणे, सातारा, कोल्हापूर मध्यवर्ती पूर्व या भागातून 22 जूनसाठी नाही आहे. तर हा झाला आपला 20 जून, 21 जून आणि 22 जून या 3 दिवसाचा हवामान अंदाज. त्यानंतर हवामान खात्याने आजसाठी 20 जूनसाठी पुण्याच्या पश्चिम घाट भागात मध्यम ते मुसळधार पावसाचा ऑरेंज अलर्ट आजसाठी जाहीर केलेला आहे. तसेच पालघर, नाशिक पश्चिम भाग, ठाणे, रायगड, रत्नागिरी, सातारा पश्चिम घाटभाग, सिंधुदुर्ग, कोल्हापूर पश्चिम घाटभाग या भागातून हवामान खात्याने आजसाठी मध्यम ते एका दुसऱ्या ठिकाणी जोरदार पावसांच्या सरींचा येलो अलर्ट आजसाठी जाहीर केलेला आहे. मुंबई विभागात सुद्धा मध्यम ते जोरदार पावसांच्या सरींचा येलो अलर्ट आजसाठी सक्रिय आहे. तसेच विदर्भात जे येलो अलर्ट दिसत आहे ते काय अपडेटेड नाही आहेत. विदर्भात हवामान खात्याने आज इकडे नागपूर, भंडारा, गोंदिया, गडचिरोली, चंद्रपूर, यवतमाळ, वर्धा, अकोला, भंडारा, जालना, इकडे परभणी, हिंगोली, नांदेड या सर्व भागातून येलो अलर्ट दिला असला तरी हा अपडेटेड नसल्यामुळे या भागात विशेष पावसाचा अंदाज आजसाठी नाही आहे. कुठेतरीच हलका मध्यम मागाशी सांगितल्याप्रमाणे इकडे नागपूर, भंडारा, गोंदिया, वर्ध्याच्या आसपास होऊ शकतो. बाकी विशेष पाऊस राहिलेल्या जिल्ह्यातून नाही आहे. आणि राहिलेले जे जिल्हे आहेत तिकडे जळगाव, छत्रपती संभाजीनगर, बीड, लातूर हलक्या मध्यम पावसाचा ग्रीन अलर्ट हवामान खात्याने आजसाठी म्हणजेच 20 जूनसाठी दिलेला आहे. तर पश्चिम भाग जर सोडला पालघर, ठाणे, मुंबई, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, कोल्हापूर, सातारा, पुणे, नाशिक पश्चिम घाटभाग हे भाग जर सोडले तर राज्यात विशेष पाऊस नाही आहे. कुठेतरी 5-10 मिनटाकरता रिमझिम पावसांची सर होऊ शकते, पण ती काय सार्वत्रिक असे नसेल. 5-10 मिनटाकरताच होऊ शकते. बाकी विशेष पाऊस राज्यातील सर्व राहिलेल्या जिल्ह्यातून आज, उद्या आणि परवासाठी नाही आहे. फक्त पश्चिम भागात पावसाचा जोर थोडाफार राहील 20 जून, 21 जून आणि 22 जून रोजी. तर सध्याच्या अपडेटमध्ये एवढंच. तुमच्या जिल्ह्यातील रोजच्या पावसाच्या व तापमानाच्या अपडेटसाठी आपल्या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ तुमच्या शेतकरी मित्रांना नक्की पाठवा, जेणेकरून ही जी अपडेट आहे ती त्यांच्यापर्यंत पोहोचेल. सध्याच्या अपडेटमध्ये एवढंच. धन्यवाद.